प्रश्नच असतो की कोण चांगलं आणि कोण वाईट हे कळलं पाहिजे. आणि बाबांच्या नावाने, एक साधू संतांच्या नावाने कशी कित्येक लोक येतात, ते खरेच साधू आहेत का, हे खरंच करू शकतात का, आणि आपल्याला करताना काय पूजापाठ करतोय की आपण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन काय करतोय, हे करताना जे करून घेतात हेही आपल्याला कळतं. मी एवढंच मला माहिती आहे की चांगलं वाईट प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, कितीही मोठे व्हा कितीही लहान असू देत, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे ते प्रॉब्लेम्स असतात. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण कोणातरी अशा ठिकाणी जातो की तो व्यक्ती आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल म्हणून. पण असं काही नसतं की कोणीतरी आपलं आपलं भविष्य किंवा आपलं कर्म कोणाच्या दुसऱ्याच्या हातात नसतं. आपण जे करतो तेच तुम्हाला मिळतं आणि ते तसंच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने लोकांपर्यंत ही गोष्ट तरी जाईल की आपण काय केलं पाहिजे. आणि मला जेव्हा आता फोन आला त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मी आता पिक्चर करणार, कारण मी हा पिक्चर करणार. मगाशी आपण बोलताना म्हटला होता की ह्या चित्रपटामध्ये काम करू नये यासाठी आपल्याला धमकीचा फोन आलेला आहे. नेमकी धमकी देणारी महिला ही राजकारणाशी संबंधित आहे, कोणत्या पक्षाशी, या संदर्भात? म्हटलं तुम्हाला नेता म्हणून सरळ सरळ म्हटलंय, मग ते राजकारणात काम करणारेच असतील ना. कोणत्या पक्षातून? पक्षाचं नाव नाही घेणार मी, पक्षाचं मला नाव घ्यायचंच नाही आहे, पण हा नेत्याच आहेत आणि त्यांनी सरळ सरळ तो जो कॉल आलेला आहे. आणि ठीक आहे, मला तर उलट हे आवडतं, हे चॅलेंज घेणं माझं स्वभावच आहे ॲक्च्युली. मी आणि म्हणून मी चर्चेत असते आणि ते मी चॅलेंज स्वीकारते आणि मी चित्रपटात काम करणार. ज्या महिला नेत्याने तुम्हाला धमकी करून फोन करून धमकी दिली त्या तुमच्या पूर्वीच्या पक्षातील आहेत का, कसं काय सांगाल? कुठल्याही पक्षाचे असू देत, त्या कुठल्याही पूर्वीच्या असू दे नसल्याचे, पण कोणीतरी आहेत या नेत्या. आणि त्यांना मी सांगू इच्छिते की काय त्यांच्या बोलण्याने मी थांबणार नाही आहे. आणि त्यांनी मला कितीही धमकी दिली तरी माझ्यावर प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत, सो ते मी कुठे थांबत नसते आणि मी थांबणार पण नाही. आणि मी ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम म्हणा, हे पण म्हणा, आज मी जस्ट महामंडळावर विषयावर बोलले, त्याच्यावरसुद्धा त्रास झालेला आहे लोकांना. सो मला वाटतं हे लोकशाही आहे आणि मी कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला हक्क आहे, मी कुठल्याही विषयावर बोलू शकते आणि मी ते बोलते. त्याच्यामुळे मला हे नाही आहे. स्क्रिप्ट देखील आता हातामध्ये पडले, अभ्यास देखील सुरू. साधारणपणे ह्या चित्रपटाची शूटिंग कधी सुरू होईल आणि नेमकं शूटिंगचे लोकेशन काय असतील आणि मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट कधीपर्यंत पाहायला मिळेल? आज ट्रिझर लॉन्च झाला, त्याचा पिक्चरचं पोस्टर लॉन्च झालं त्याचं. तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला फोनवरच दाखवते.